नमस्कार मंडळी, आज आपण अळूवडीची रेसिपी बघूया. प्रथम अळूची पानं स्वच्छ धुवून पुसून घेऊया. त्यानंतर त्याच्या शिरा सुरीने सावकाश कापून घेऊया, नाहीतर पान फाटतं. साधारण एक मधली शीर मोठी असते ती, आणि साईडच्या सुरुवातीच्या 2 आडव्या असतात त्या शिरा फक्त कापून घेऊया. बाकीच्या उरलेल्या पानाच्या शिरा आपण लाटणीने लाटून त्याला प्लेन करून घेऊया, बसवून घेऊया. सुरी हाताला बोटाला न लागता आपण सावकाश धरून ती खाली निमुळती शीर असते तेव्हा बोटाला लागण्याची शक्यता असते. अशा प्रकारे सावकाश कापून घेऊया. आता एका पाटावर लाटणीने उरलेल्या बारीक बारीक शिरा त्या प्लेन करून घेऊया लाटणीने. तर कोकमचं आगळ किंवा चिंचेचा कोळ असं आंबट जे असेल ते लावायचं, जेणेकरून अळूवडी खाल्ल्यानंतर घशाला जी खवखव येते ती होत नाही, म्हणून हे लावणं खूप गरजेचं आहे. हे स्किप करू नये आंबट लावण्याचं. आणि आता आपण बेसन, त्यात चिंचेचा कोळ, गुळाचं पाणी, तिखट, मीठ, हळद लावून थोडंसं ओवा टाकलेलं आपण हे कालवून घेतल्याने त्याचं ते बॅटर आता अळूला लावायचं आहे. पातळ असं हाताने लावायचं एकसर पूर्ण पानाला. पसरवून घ्यायचं सावकाशपणे. बॅटर थोडं सैल ठेवलं तर आपल्याला नीट व्यवस्थित पसरवता येतं. मी घेतलेली पानं जरा मोठी असल्यामुळे मी कापून घेते, म्हणजे आपल्याला रोल करायला व्यवस्थित पडेल. त्याच पद्धतीने पुन्हा त्या रोलवर पानाला बेसनचं बॅटर लावायचं ते. आणि आता सावकाश घट्ट धरून रोल करून घ्यायचं. रोलच्या कडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे, साईडला थोडं चिकटवायचं बेसन लावून. जिथे जिथे ओपन झाले तिथे आपण त्याला घोळ लावायचं आहे बेसनचं. आणि आता गॅसवर पातेलं ठेवून, पाणी ठेवून, त्यात स्टँड ठेवून, जाळी ठेवून त्यावर रोल आता वाफवायला ठेवूया अळूवडीचे. आणि मोठं झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं वाफवून घेऊया. सुरी त्यात टोचून बघायचं अळूवडी नीट झाले की नाही ते. सुरीला बेसन नाही चिकटलं तर ते झालेलं आहे. पाटावर घेऊन पातळसर अळूच्या वड्या नीट कट करून घ्यायच्या. पातळ कापल्या म्हणजे ते आपल्याला सॅलो फ्राय करताना क्रिस्पी नीट शेकवता येतं. अशा नीट पातळ अळूवड्या कापायच्या. साधारण 20 ते 25 2 रोलच्या अळूवड्या होतात. आणि मी त्याला बेसन इतकं पातळ लावलं की ते पानांचा रंग जास्त उठून दिसतोय, बेसन कमी आहे.
गॅसवर पॅन ठेवलं आहे. 3 ते 4 टेबलस्पून तेल ओतले. तेल तापलं का चेक करून, कारण थंड तेलात अळूवडी नाही सोडायची. ते तेल शोषून घेते. आणि मीडियम आचवर शेकून घ्यायच्या. मी इथे फोक यूज केलं आहे. नीट पकड, अळूवडी पलटी करताना त्याचा उपयोग करता येतोय. आता एका बाजूने नीट शेकलेले आहेत, दोन्ही बाजूनी झाल्यात. प्लेटमध्ये काढायचे, तेल चटकून नीट तेल हे करायचं आहे. वड्या जितक्या पातळ कापणार आणि बेसन जितकं पातळ लावणार तेवढी वडी क्रिस्पी होते. अशा प्रकारे सर्व आपण अळूवड्या एकामागोमाग सॅलो फ्राय करून घ्यायचे. आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत.